नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. नागराज नशेचं दूध घेऊन सुमनला फोर्स करतो. गोडी गुलाबीने बोलतो आणि हे दूध तुझ्यासाठी मी आणलं आहे, तुझी शपथ, त्याचा माझा काही संबंध नाही असं तो बोलतो. आणि मग पत्शी परत भेटणार पण नाही असं बोलतो. ही दूध पिऊन टाकते आणि तिला थोडी चक्कर येऊ लागते आणि ती बेशुद्ध होते. हे सर्व तो पडद्या मागून बघतो. इकडे प्रिया नागराज विषयी महिपतला बोलत असते आणि मी तुमच्याच पार्टीमध्ये असं बोलत असते. त्या नागराजचा काही भरोसा नाही असं ती बोलते आणि नागराजविषयी उलटं सुलटं बोलू लागते. तेवढ्यात पाठीमागून नागराज येतो आणि तिचा गळा आवळतो. काय म्हणलीस तू असं. दोघांमध्ये चांगलेच वाद पेटतात. वाद पेटता पेटता इकडं महिपत मात्र त्याची गेम करत असतो. तो त्याचे हात आणि पाय सोडतो. इकडे प्रिया आणि नागराज यांच्यामध्ये चांगलेच वाद वाढतात. तुम्ही वाद घाला, मी इथून पळून जातो असं महिपत म्हणतो आणि तो पळतो देखील. त्याच्या पाठोपाठ प्रिया आणि नागराज देखील पळतो. पण महिपतला प्रिया अडवते आणि पाठीमागून पाठीमागून तो बाटली मारतो आणि महिपत पुन्हा बेशुद्ध पडतो. हे काय केलंस काका असं ती बोलते. आणि मेला तर आपल्याला 12च वाजत जाईल, त्याचे गुंड आपल्याला मारून टाकतील असं म्हणलं. तिथं सनकन कानामागं ओढतो. तू माझ्या पाठीने आहे का याच्या पाठीने, तू का मला येड्या समजली काय असं तो बोलतो. आणि चल इथून निघून जा असं बोलतो. तो अक्षरशः त्याला खांद्यावर उचलतो आणि दुसऱ्या ठिकाणी लपवण्याचा विचार करतो आणि तसं तो करतो देखील. इकडे प्रताप अस्मिता बोलते की माझ्या मुलाला मी त्याच्या मामेच्या हातचं खूप चांगलं खाऊ घालेल. त्यावेळेस अश्विन येतो आणि प्रियाला कुठे गेली होतीस तू, मी फोन करतो तू का उचलला नाही असं तो बोलतो. त्यानंतर तो हनुमानचे 7 दिवसाचे तिकीट तिला दाखवतो. तर ती मी कुठेच येणार नाही असं बोलते. आणि दोघांमध्ये फार भांडणं होतात. अगदी भांडणं टोकाचे होतात. ती मी येऊ शकत नाही असं स्पष्टपणे सर्वांना देखत बोलते. मला न विचारता तू तिकीट बुक का केलेस हे देखील ती बोलते. इकडं अश्विन तर खूप चिडतो आणि बोलतो की केलं तरी तू उलटाच विचार करते आणि नाही केलं तरी उलटाच विचार करतेस. खरं तर ही भांडणं विकोपाला खूप जातात. आता हे जे आहेत सर्व कुटुंब विचार करतात, हिला असं काय काम भेटलं आहे त्याच्यावर ते काम करण्यासाठी अक्षरशः ही हनुमानचं पॅकेज कॅन्सल करायला लावते. अस्मिता देखील विचार करते की ही अशी काय करत आहे. त्यावेळेस हमरातंबरीचे एकमेकांचे वाद होतात. वाद खूपच खरंच टोकाचे असतात. तुम्हाला एपिसोड पाहिल्यावर कळेल. आता ही सायली जी आहे आणि अर्जुन ते एकमेकांकडे बघतात आणि या भांडणामधून तिला काय दाखवायचं आहे हे त्यांना लगेच लक्षात येतं. तिला नक्कीच महत्त्वाचं इथं काहीतरी काम असणार आहे. प्रिया तर खोटनाटं बोलते की माझी मैत्रीण US वरून येणार आहे, माझं डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट आहे. पण हे सगळं खोटं साधारण वाटतं. इकडे प्रतिमा जेवणात तयार करत असते पण हे अजूनही खाली आले नाही म्हणून ती वर जाते. तर सुमन झोपलेली असते. तिला डाऊट येतो की नक्की दुधामधून काहीतरी दिलेलं आहे. इकडे अर्जुन आणि सायली विचार करत असतात की बायकोच्या प्रेमामध्ये एवढं वाया जाऊन जायची काहीच गरज नाही. आपल्याला भरपूर कामं आहेत. नागराजवर लक्ष द्यायचं आहे. एवढंच काय, महिपतचा शोध लावायचा आहे आणि किल्लेदारांवर हल्ला कोणी केला याच्यावर देखील शोध लावायचा आहे. तर मित्रांनो, पुढील भाग खूप रंजक असणार आहे. तो वॉच तुम्ही बघा. सायली आणि अर्जुन हे अश्विनला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. अश्विन समोर खरं खोटं आणण्याचा प्रयत्न करतात. तसं सायली त्या प्रियाला बोलते देखील, पण प्रिया उलटं उत्तर देते आणि तू कोण मला विचारणार आहे असं बोलते. त्यावेळेस अश्विन देखील प्रियाची बाजू घेतो. पण खरं काय सत्य आहे हे अर्जुन आणि सायली पुढं आणायचं असतं. कारण ती ज्या पार्टीला गेली असते ती मुलगी 2 वर्ष हिला भेटलीच नसते. तर पुढचा एपिसोड काय असणार आहे तो नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल